इफ tan theta equal to 3/4, find the values of sec theta and cos theta असं विचारलेलं आहे. ट्रायंगल काढून सुद्धा तुम्हाला हे एक्झाम्पल सॉल्व करता येईल. मी ती पद्धत घेणार नाही. काल एक्झाम्पल तुम्हाला सांगितले त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही करून पाहू शकता. आज मी युजिंग आयडेंटिटी घेणार आहे. पण परीक्षेत जर असा प्रश्न आला सॉल्व दिस एक्झाम्पल युजिंग आयडेंटिटी, तर एक तरी आयडेंटिटी वापरली पाहिजे. आणि समजा तसा काहीच उल्लेख केला नसेल तर दोन्हीपैकी कुठलीही मेथड वापरली तरी चालेल. 2 मार्काला प्रश्न पडू शकतो. बाय आयडेंटिटी काय आहे? टाइन आणि टॅन आणि सेकशी रिलेटेड आयडेंटिटी कोणती आहे? तर सेक स्क्वेअर थीटा इक्वल टू 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा अशी आयडेंटिटी आपल्याला माहित आहे. मग आपण ही आयडेंटिटी वापरूया. आता इथं 1 प्लस टॅन थीटाची व्हॅल्यू किती आहे? 3/4. 3/4 ब्रॅकेट स्क्वेअर करूया कारण टॅन स्क्वेअर थीटा आहे इक्वल टू 1 प्लस 3 चा स्क्वेअर 9, 4 चा स्क्वेअर 16 आहे. एलसीएम काढा. याच्या पुढचं काम तुमचं आहे खरं तर. 16 एलसीएम आला 16 प्लस 9 सेक स्क्वेअर थीटा. ज्यांना ट्रिपलेट्स माहित आहे त्यांच्यासाठी तर तोंडी उत्तर आहे ते. सेक स्क्वेअर थीटा इक्वल टू 16 प्लस 9 25 अपॉन 16. टेकिंग स्क्वेअर रूट फ्रॉम बोथ साइड्स करूया. सेक थीटा इक्वल टू 5/4. हे झालं सेक थीटा मिळाला आपल्याला. आता माहित आहे कॉस थीटा काय आहे? रेसिप्रोकल ऑफ सेक थीटा. फॉर्म्युला लिहिणं गरजेचं आहे. पहा कॉस थीटा इक्वल टू 1 सेक थीटा. फॉर्म्युला लिहिणं गरजेचं आहे. आणि मग 1/5/4 म्हणजेच 4/5 कॉस थीटा. ही स्टेप नाही करता ही लिहिली तरी चालेल, पण मला सांगणं काम आहे माझं, म्हणून अशा पद्धतीने हे एक्झाम्पल सॉल्व करायचंय. 2 मार्काला परीक्षेमध्ये विचारलं जाणारं एक्झाम्पल आहे. पहा इफ cot theta equal to 40/9 find the values of cosec theta and sec theta. आता खरं तर मी तुम्हाला विचारू शकले असते की याच्यामध्ये आयडेंटिटी सांगा, पण आयडेंटिटी जर विचारली तर तुम्हाला ती लिहायला अवघड जाऊ शकेल म्हणून मी विचारली नाहीये. बाय आयडेंटिटी ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी असं लिहा. काय आहे? कॉट आणि कोसेकशी रिलेटेड ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी काय आहे? कोसेक स्क्वेअर थीटा इक्वल 1 प्लस कॉट स्क्वेअर थीटा. आयडेंटिटी लिहिली की तुम्हाला अर्धा मार्क मिळतो. पहा लक्षात येत आहे. 2 मार्कासाठी प्रश्न पडू शकतो. व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. खरं तर हे एक्झाम्पल्स मी शिकवावे असे नाहीयेत, पण आपण घेतोय. तुम्ही प्रॅक्टिस करायची. 1 प्लस कॉट थीटाची व्हॅल्यू दिलेली आहे 40/9. 40/9 ब्रॅकेट स्क्वेअर केलं. ओके. तर 1 प्लस कोसेक स्क्वेअर थीटा इक्वल टू 1 प्लस 40 चा स्क्वेअर करा 1600, 9 चा स्क्वेअर करा 81. कोसेक स्क्वेअर थीटा इक्वल टू एलसीएम काढा. इथं काही नाही म्हणजे 1 आहे. एलसीएम आला 81. 81 प्लस 1600 इकडे घेऊया. कोसेक स्क्वेअर थीटा इक्वल टू 81 प्लस 1600 तर 1681 अपॉन 81. ओके. तर कोसेक थीटा आपल्याला काढायचा आहे. टेकिंग स्क्वेअर रूट फ्रॉम बोथ साइड्स करूया. हा तुम्हाला माहिती असेल 41 चा स्क्वेअर आहे अपॉन 9.
टेकिंग स्क्वेअर रूट फ्रॉम बोथ साइड्स. ओके, टेकिंग स्क्वेअर रूट फ्रॉम बोथ साइड्स करायचंय. 41/9 येईल. आता आपल्याला माहित आहे साइन थीटा इज रेसिप्रोकल ऑफ कोसेक थीटा. देअरफॉर फॉर्म्युला लिहूया. याला आन्सरला नेहमी बॉक्स करायची सवय ठेवायची पहा. साइन थीटा इक्वल टू 1 कोसेक थीटा. साइन थीटा इक्वल टू 9/41. अशा पद्धतीने हे आपल्याला सॉल्व करायचं एक्झाम्पल. सगळ्यांनी इफ 5 sec theta minus 12 cosec theta equal to 0, find the values of sec theta, cos theta, sin theta. 3 मार्काला प्रश्न विचारला जाऊ शकतो. सरळ विचारलं नाही, थोडंसं वेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारलाय. 5 sec theta minus 12 cosec theta equal to 0 आहे. तर आपण याला सिम्प्लिफाय करूया. मी पहिल्यांदा काय करते, सेकला, ज्यांना सेक आणि कोसेक मध्ये कळतात त्यांनी तसंच ठेवून केलं तरी काही प्रॉब्लेम नाही, पण शक्यतो साइन आणि कॉस मधले थोडेसे सोपे वाटतात म्हणून 5 × 1 cos थीटा लिहिते मी. सेक थीटाला काय केलं मी 1 cos थीटा लिहिलं, मायनस 12 × कोसेक थीटाला 1 sin थीटा इक्वल टू 0 लिहिलं. 5 × 1 cos थीटा म्हणजेच 5 cos थीटा मायनस 12 × 1 sin थीटा 12 sin थीटा इक्वल टू 0. एवढं सगळ्यांना मान्य असेल. मी हे काय करते, RHS घेते, मध्ये घेते 5 cos थीटा इक्वल टू 12 sin थीटा. हे मायनस होतं, या साईडला गेलं, RHS मध्ये घेतलं आपण, प्लस झालं. आता मी काय करते, साइन थीटा या साईडला घेते, 5 या साईडला घेते. आपल्याला माहित आहे हे डिनोमिनेटर मध्ये आहे, इकडे येताना न्यूमरेटर मध्ये येईल. हे इकडे न्यूमरेटर मध्ये आहे, तिकडे जाताना डिनोमिनेटर मध्ये जाईल. साइन थीटा अपॉन कॉस थीटा इक्वल 12/5. पहा, कळलं का? आपल्याला सरळ दिलेलं नाहीये, हे थोडंसं वाकडं एक्झाम्पल दिलेलं आहे. 5 sec थीटा मायनस 12 cosec थीटा इक्वल टू 0 असं दिलेलं आहे. आता साइन थीटा अपॉन कॉस थीटा आपल्याला माहित आहे, tan थीटा इक्वल टू 12/5. इथं लिहिते मी tan थीटा इक्वल टू साइन थीटा अपॉन कॉस थीटा. पहा, असं दिलं नाही आपल्याला, डायरेक्ट इथं दिलं असतं तर आपल्याला हे काम करायची गरज राहिली नसती, पण मार्क वाढले नसते, तर ते असं देण्यात आलेलं आहे एक्झाम्पल. पण इक्वेशन दिलं तर आपल्याला सॉल्व्ह करता येतं. 5 × 1 cos थीटा केलं, मायनस 12 × 1 sin थीटा इक्वल टू 0 केलं. 5 × 1 cos थीटा मीन्स 5 cos थीटा मायनस 12 × 1 sin थीटा मीन्स 12 sin थीटा इक्वल टू 0. आता मी मायनस 12 sin थीटा RHS मध्ये घेतलं तर ते प्लस झालं. 5 cos थीटा इक्वल टू 12 sin थीटा. त्याच्यानंतर मी काय केलं, हे sin थीटा डिनोमिनेटर मध्ये, ते इकडे न्यूमरेटर मध्ये घेतलं. LHS मध्ये घेतलं ते न्यूमरेटरला येईल. हे 5 LHS मध्ये न्यूमरेटरला आहे, ते RHS मध्ये डिनोमिनेटर मध्ये येईल. आणि मग आपल्याला मिळेल sin थीटा अपॉन cos थीटा इक्वल टू 12/5 आणि tan थीटा इक्वल टू 12/5. अशा पद्धतीने इथपर्यंत आपण सोडवलं. आता मग तुम्हाला सेक थीटा, कॉस थीटा आणि साइन थीटा मिळवायचं. तर परत आता हे एक्झाम्पल, आतापर्यंत आपण जे एक्झाम्पल सोडवले तसं आहे. tan थीटाची व्हॅल्यू दिली आहे 12/5, तर आपल्याला सेक थीटा, कॉस थीटा आणि tan थीटा काढायचं, साइन थीटा काढायचं. तर आता आपण एक आयडेंटिटी वापरूया. सेक स्क्वेअर थीटा इक्वल टू 1 + tan स्क्वेअर थीटा बाय ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी. असं हे 3-4 मार्कासाठी एक्झाम्पल झालं. इक्वल टू 1 +
टॅन थिटाची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला 12/5 ब्रॅकेट स्क्वेअर केलं मी 1 प्लस 12चा स्क्वेअर माहिती आपल्याला 144 अपॉन 25. ज्यांना ट्रिपलेट माहित असेल त्यांना उत्तर कळलं असेल. 25 प्लस 144 सेक स्क्वेअर थिटा इक्वल टू 169 अपॉन 25 सेक थिटा इक्वल टू 13/5. ओके, सेक थिटाची व्हॅल्यू आली 13/5. आता आपल्याला कॉस थिटा काढता येईल याच्यावरनं. सेक थिटावरनं काय काढता येईल? कॉस थिटा. कॉस थिटा इक्वल टू 1/sec थिटा. कॉस थिटा इक्वल टू 5/13. ओके, आता साइन थिटा काढायचंय तर आपल्याला आयडेंटिटी वापरावी लागेल. 4 मार्काचा प्रश्न आहे, 3 नाही, 4 मार्काला पडेल हा. मग साइन थिटा काढायचं असेल तर साइन स्क्वेअर थिटा इक्वल टू 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा. ही आयडेंटिटी वापरा. 1 मायनस कॉस थिटाची व्हॅल्यू आहे 5/13 ब्रॅकेट स्क्वेअर 1 मायनस 25/169 169 मायनस 25/169 144 डिवाइडेड बाय 169 साइन स्क्वेअर थिटा येईल. टेकिंग स्क्वेअर रूट केलं तर साइन थिटा इक्वल टू 12/13. असं हे एक्झाम्पल सॉल्व करायचंय. आता तुम्ही स्क्रीनशॉट घेतला तरी हे पहिल्यांदा लिहा, हे दुसऱ्यांदा लिहा आणि हे तिसऱ्यांदा लिहा, नाहीतर परत लक्षातच राहायचं नाही तुमच्या की कुठलं कधी लिहायचं ते. ओके, अशा पद्धतीने हा क्वेश्चन आपल्याला सॉल्व करायचा आहे. पहा, tan theta equal to 1, then find the value of sin theta plus cos theta upon sec theta plus cosec theta. Tan theta equal to 1, tan 45 degree equal to 1, therefore theta equal to 45 degree. हे कळलं पाहिजे, पहा किमती लक्षात असल्या पाहिजेत आपल्याला. मग sin 45 sin theta means sin 45 degree इक्वल टू सगळ्याला माहिती आहे 1/√2. cos theta इथं म्हणजे cos 45 डिग्री सगळ्याला माहिती आहे व्हॅल्यूज. आता ह्या मी परत सांगत बसणार नाही. 1/√2. sec theta म्हणजे sec 45 डिग्री सगळ्यांना माहिती आहे याची व्हॅल्यू √2 आहे. cosec theta म्हणजेच cosec 45 डिग्री इक्वल टू √2. आता ह्या किमती आपल्याला माहिती झाल्यानंतर आपण इथं किमती ठेवूया. sin थीटा प्लस cos थीटा अपॉन sec थीटा प्लस cosec थीटा 1/√2 प्लस 1/√2 अपॉन √2 प्लस √2. आता हे सॉल्व करायला तुम्हाला आलं पाहिजे. डिनोमिनेटर सारखा आहे म्हणजे न्यूमरेटरची काय होईल बेरीज अपॉन √2 प्लस √2 2√2 1 प्लस 1 आता इथे काही नाही म्हणजे 1 आहे 2/√2 हे डिनोमिनेटर आपण न्यूमरेटर मध्ये घेऊया 1/2√2 2 गेट्स कॅन्सल्ड आणि मग 1/√2 इंटू 1/√2 आणि माहित आहे आपल्याला √2 इंटू √2 काय येईल 2. तर sin थीटा प्लस cos थीटा अपॉन sec थीटा प्लस cosec थीटा याची व्हॅल्यू येईल 1/2.